नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील विष्णुपुरी भागामध्ये आहोत आणि या मल्लीनाथ बाबाच्या चरणी नतमस्तक होते। मल्लीनाथ बाबांचा जो उपक्रम आहे की भारत देशाने एकत्र राहायला पाहिजे, सगळ्यांनी जातपात धर्म असं जर तुम्ही करत बसलात तर आपल्याच देशात दंगा माजेल। तर खरं तर कुठलीही जातपात न मानता भारत हा देश आपला सगळ्यांचा एक आहे। युनिटी इज द पॉवर ह्याच्यातून लक्षात येते। खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यासाठी आपण काही केलेलं नाही आहे, आपल्याला मुफ्तमध्ये मिळालं, म्हणजे आपल्याला फुकट मिळालं, कारण बलिदान देणारी सगळी दुसरी मंडळी आहे। तर त्यांचा सत्कार करणं, त्यांचा आदर करणं हे बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यातून ते प्रसार करत भारतभर अशी रॅली करत असतात की भारत आपला देश एकत्र राहावा। तर आपल्याला जे फुकट मिळालेलं आहे स्वातंत्र्य, ते स्वातंत्र्य आपण टिकून ठेवायला पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। हा फार मोठा आणि फार चांगला उपक्रम बाबा राबवत आहेत। तर खरंच ही एक जनसेवा आहे, ही एक भारताची सेवा आहे, हा एक मोठा उपक्रम आहे, त्याच्यात आपलाही हातभार लागावा। खरं तर देश टिकला तरच जात पात धर्म टिकेल, नाहीतर देशच नाही टिकला तर बाहेर तुम्ही काय टिकवणार आहात, आपला धर्म काय टिकवणार आहात, आपली जातपात काय टिकवणार आहात। तेव्हा बाबांच्या मार्गावरून आपण चालावं आणि सगळ्यांनी आपला देश वाचवावा, सगळ्यांनी एकत्र यावं। खरं तर देशात असं अराजकता, ते आपल्या देशाची तर किती मोठी लोकसंख्या आहे, तर ही लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवायची कशी? तर बाबांसारखे संत पुढाकार घेऊन जे सगळ्यांना मार्गदर्शन करतात एकत्र येण्यासाठी, तर खरंच वाखाणण्याजोगं आहे। बाबा म्हणजे एक महापुरुष, दैवी अवतारच आहे। तर बाबांच्या चरणी पुन्हा पुन्हा कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव माननीय दासराव हंबर्डे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय सांगणार आपण? ही जय भारत माता सेवा समितीतर्फे शहीदांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त अमर बलिदान दिवस पदयात्रा कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून काढलेली ही पदयात्रा कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबला त्या ठिकाणी 23 मार्चला मोठा कार्यक्रम संपन्न झाला। शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, देशभक्तीपर त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि 24 तारखेला ही जी सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या दिव्य सान्निध्यातल्या निघालेली पदयात्रा आज महाराष्ट्रात पोहोचून काल महाराष्ट्रात पोहोचली आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या या विष्णुपुरी या ठिकाणी दत्त दिगंबरलिंग मल्लीनाथ देवस्थानाच्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या जय भारत माता सेवा समितीच्या या मुख्यालयी सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा आणि त्यांच्या सर्व या देशभक्ती यात्रेतील यात्रेकरू देशभक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सर्व देशभक्तांची सेवा करण्याची संधी मला या नांदेड जिल्ह्यातून मिळाली। त्याबद्दल मी सर्व देशवासीय या पदयात्रेतील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमचे सहकारी जे अहोरात्र या यात्रेचं सूत्रसंचलन करत आहेत वैजनाथ झलकी साहेब, त्यांनी आज आमच्या या नांदेड नगरीमध्ये येऊन आमच्या जय भारत माता सेवा समितीचं कार्य पूर्ण देशभर पोहोचण्याचं केलेलं आहे, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी वेगवेगळे समितीचे पदाधिकारी शहाजीराव पाटील व इतर सहकारी आमचे कार्य करत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून मी नांदेडच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी अनेक भक्त वेगवेगळ्या राज्यातले देशभक्त या रॅलीत सहभाग घेतले, त्यांचंही मनापासून या नांदेड नगरीमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि विशेषतः या ठिकाणी गुरुद्वारा बोर्डाचे रणजितसिंग चिरागिया व इतर मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे, सतीशजी किनाळकर, नानाजी देशमुख, या विष्णुपुरी नगरीचे सरपंच साहेबराव हंबर्डे, आमचे सहकारी साहेबरावजी बोधमाड साहेब या ठिकाणी आले, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ही पदयात्रा पुढे शंकरनगर मार्गे बिदरला त्या ठिकाणी समाप्ती होणार आहे आणि सर्व देशवासियांना या संदेश दिला की सर्वजण एक भारतीय आहोत आणि भारतीय होणं हे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे। आम्ही देशासाठी एक भाकरी जास्त खाऊ आणि स्वतःसाठी एक कमी खाऊ, हा बाबाचा संदेश घेऊन राष्ट्रभक्तीचं कार्य करण्याचं आम्हाला या ठिकाणी याच्यातून आम्हाला फार मोठं समाधान मिळालं आहे आणि आमचं पूर्ण उरलेलं आयुष्य आम्ही या भारत माता सेवा समितीच्या वतीनं या
मंगलमय या देशासाठी आम्ही खर्च करू असं मी आज या ठिकाणी आश्वासन देतो आणि सर्वांचं मनपूर्वक या यात्रेत सहभागी झालो. सर्व प्रिंट मीडिया, पूर्ण सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं आम्हाला ह्या जय भारत माता सेवा समितीच्या कार्यामध्ये या रॅलीमध्ये सहकार्य केलं त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी काय सांगणार आपण? नमस्ते. परम पूजनीय सद्गुरु श्री हवा मलिनाथ महाराज निरगुड़ी जी की जो जय भारत माता सेवा समिति नई दिल्ली की तरफ से हर साल, अभी हमारा अंबाड़े साहब बताए, हर साल हम शहीदों को और देश की स्वतंत्र सेनानियों को नमन करने के लिए, श्रद्धांजलि अर्पित करने के लिए देश की बड़े बड़े स्टेट की बड़े बड़े कैपिटल सिटी में और गांव-गांव में, नगर नगर में एक देशभक्ति कार्यक्रम आयोजन करते करते एक बहुत बड़ा देशभक्ति का अभियान चालू किया है. और 2021 में बेंगलुरु की पैलेस ग्राउंड में किए थे शहीद भगत सिंह सुखदेव राजगुरु की अमर बलिदान दिवस. वो भी लॉकडाउन के समय पे हज़ारों देशवासियों को वहाँ लेकर जाके उनको ट्रिब्यूट दिए थे. उसके बाद 2022 में तालकटोरा इंडोर स्टेडियम नई दिल्ली में भगत सिंह यूथ ब्रिगेड और जय भारत माता सेवा समिति इन सभी की नेतृत्व में और हवा मलिनाथ महाराज जी की दिव्य उपस्थिति में शहीद भगत सिंह सुखदेव राजगुरु को नमन किए थे. और इस बार आप सभी को पता है देश में क्या माहौल चल रहा, स्पेशली फॉर पंजाब को अलग करने का सोच चल रहा. आप अखबार में देख रहे हैं, सभी तरफ देख रहे हैं. मगर बाबा जी ने 1 साल पहले ही बताए थे इस बार 2023 का जो अमर बलिदान दिन कार्यक्रम हम सब पंजाब में करेंगे. और वो भी कट्टर कलम, वहाँ भगत सिंह जी का म्यूजियम है, वो कट्टर कलन उनकी पूर्विकों का गांव है. इसीलिए हम 15 मार्च को कर्नाटका की कलबुर्गी की भारत माता मंदिर से ये यात्रा निकल के वो हम कर्नाटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली ऐसा जाते जाते पंजाब को हम 22 मार्च की रात को पहुँचे. और 23 मार्च के सुबह 8 बजे परम पूजनीय हवा मलिनाथ महाराज जी ने भगत सिंह, सुखदेव, राजगुरु और सभी स्वतंत्र सेनानियों को वहाँ श्रद्धांजलि अर्पित करके उधर ही राज पैलेस में बहुत बड़ा एक स्टेज प्रोग्राम था. उस स्टेज प्रोग्राम में सभी स्वतंत्र सेनानी, चंद्रशेखर आज़ाद जी की परिवार के सदस्य, भगत सिंह की परिवार के सदस्य, अशफाकुल्ला खान की परिवार के सदस्य, ऐसा सभी जो वीर योद्धा ने अपना अपना कुर्बानी दिए है ना, सब परिवारों की सदस्यों को वहाँ आमंत्रण किए थे. वहाँ सभी को जय भारत माता सेवा समिति के तरफ से सत्कार भी हुआ था. और उससे एक मैसेज दिए थे, आपकी परिवार की जिन जिन योद्धा ने इस देश की आज़ादी के लिए कुर्बानी दिए है, इस देश कभी भूलेंगे नहीं, हम भूलने को भी नहीं देंगे, हम सदा याद रखेंगे. ऐसा संदेश हवा मलिनाथ महाराज जी ने दिया. और एक बहुत बड़ा संदेश वहाँ पंजाब से दिया कि इस देश की आज़ादी के लिए किन किन स्वतंत्र सेनानियों ने त्याग बलिदान दिया है ना, सभी देशवासियों ने उनको कोई भी जात पात के रिस्ट्रिक्ट मत करो. वो सब लोगों ने कुर्बानी देते वक्त उनका जात और धर्म और पात देख के कुर्बानी नहीं दिए. वो संपूर्ण भारत की कल्याण के लिए, संपूर्ण भारत की आज़ादी के लिए कुर्बानी दिया है. इसीलिए सभी उन स्वतंत्र सेनानियों को अपना हीरो मानना और हम सब उनको रॉयल और आइडियल मानना और सब मिलके उनका पुण्य स्मरण और जयंती हम सब मिलके परिवार के सदस्य है ऐसा समझ के हम मानने के लिए सभी भारतीयों आगे रहना, ऐसा संदेश हवा मलिनाथ महाराज जी ने दिया. और सबके सहयोग से समिति के ऐसा सीनियर जो हमारा जो लीडर्स है और मार्गदर्शक है, सबका दिन रात की मेहनत और सभी हजारों देशभक्त आप देख रहे हैं इधर, उन सबका सहयोग. और जो घर में भी रह के हुए अपने काम पे और उनकी रक्षा पर्क में नहीं आने को नहीं हुआ, फिर भी उनका प्रेयर, उनकी विशेष हमारा प्रोग्राम का सक्सेस के बारे में सदा था. उन सभी की विशेष की वजह से एक बहुत बड़ा इतिहास में लिखने वाला देशभक्ति कार्यक्रम लगभग 5000 किलोमीटर का यात्रा हवा मलिनाथ महाराज जी के नेतृत्व में बहुत सक्सेसफुल हुआ. और इस यात्रा 23 मार्च को कंप्लीट होके फिर रिटर्न पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान से आज हमारा महाराष्ट्र की नांदेड़ में रहने वाले सुक्षेत्र विष्णुपुरी मंदिर के अवार्ड में आ चुका है. और इस यात्रा को नांदेड़ की सभी जो सीनियर लीडर्स है, अभी आशाताई शिंदे और रंजीत सिंह जी, ये यात्रा में गुरुजी को उन्होंने कांग्रेस भी दिया, विशेष भी दिया और यात्रा के बारे में बहुत खुशी जाहिर किया. और सभी नांदेड़ वाले इस यात्रा को और यात्राओं को बहुत ग्रैंड वेलकम किया. इसीलिए हम सभी को बहुत बहुत आभारी है. जय हिंद, जय भारत. वास्तविक पाहता या ठिकाणी
23 मार्च बलिदान दिवस जो पंजाब या ठिकाणी बाबांनी साजरा करून आलेला आहे. केवढं मोठं जनजागरण या माध्यमातून चालू आहे. देशभक्ती हीच ईशभक्ती सांगण्यात आलेली आहे. बाबांच्या माध्यमातून फार मोठी जनजागृती करण्यात आलेली आहे. भारत देशासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी अखंड अविरतपणे रात्रंदिवस कार्यरत असणारे आमचे श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या या मोठ्या मार्गदर्शनाने या ठिकाणी खूप सुंदर एवढा मोठा समाज आज बलिदान दिवस साजरा करतोय. खरं वास्तविक पाहता देशाची सेवा करणारे जे देशभक्त होऊन गेले, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्या बलिदानाला आठवून हा खूप मोठा उत्सव सगळ्या देशभरात साजरा करायला पाहिजे, नाही का? कारण आपण एवढे सांस्कृतिक सण साजरी करतो, पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ सण जर कोणता असेल भारत देशासाठी, जसं भारत स्वतंत्र झाला तर हे स्वातंत्र्य ज्या हुतात्म्याकडून मिळालेलं आहे त्या हुतात्म्याचं स्मरण करणं, देशाविषयी थोडंसं मनामध्ये प्रेम निर्माण करणं, देशभक्ती जागृत करणं. देवभक्तीपेक्षाही देशभक्ती श्रेष्ठ आहे. देश आहे तर आपण आहेत, देश आहे तर आपलं सर्वस्व आहे, देशच सर्वतोपरी आहे हा मूळ संदेश घेऊन बाबा एवढी मोठी जनजागृती करतायत. आणि त्यांच्या कार्याला या ठिकाणी केवढं त्रिवार वंदन आहे आज, का जे कार्य वास्तविक पाहता इतर सर्व लोकांनी करायला पाहिजे. आज एक महात्मा, एक साधू जीवन जगत असताना केवढं मोठं कार्य हातात घेऊन आपल्या देशाप्रती समर्पण भाव, देशभक्ती, त्याग, वैराग्य या सर्व गोष्टी त्या शिकवत आहेत. या माध्यमातून खरं सांगायचं झालं तर एकच आहे का देश एकत्र आला पाहिजे, हा मूल उद्देश आहे या कार्यक्रमाचा. या ठिकाणी आपण जी कोणतीही कथा असेल ती कथा चालू करण्याच्या अगोदर हवा मल्लीनाथ बाबा यांचं दर्शन घेऊन पूजा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करता. आणि त्यानंतर भारत माता सेवा समितीचे आपण महिला राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहात. तर याबद्दल आपल्याला जो आज आनंद होत आहे, जे की आपण बाबाचे दर्शन या ठिकाणी घेतलात आणि आनंद झाला आहे, याबद्दल काय सांगा? एक सांगायचं मला बरं हा प्रश्न खूप सुंदर विचारलात तुम्ही, की खरं सांगायचं झालं तर आज देशभरामध्ये सांप्रदायिक कार्यक्रम खूप होतात, धार्मिक प्रचार प्रसार खूप होतो, पण धर्म या शब्दाची परिभाषा काय आहे? देश असेल तरच धर्म आहे ना. कुठलाही धर्म असेल समजा, कुठलाही संप्रदाय असेल समजा, हे सगळे संप्रदाय, हे सगळे धर्म चालतात कुठे? भारत देशात चालतात ना. मग तुम्ही देशाला सर्वतोपरी सगळं पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही संप्रदायाच्या माध्यमातून जी कार्यक्रम करत होतो, तर या संप्रदायाच्या विचाराला व्यापक बनवण्यासाठी, मोठं बनवण्यासाठी बाबांनी बोलवून आम्हाला एक संदेश दिला की तुम्ही सगळ्यात देशभक्तीचा प्रचार करा सगळ्यात जगभरामध्ये. जिथपर्यंत जाता, जेवढे 7 जिल्हे मराठवाड्यातल्या तर जिल्ह्यात आम्ही फिरतोच, पण जिथपर्यंत तुम्ही जाता तिथपर्यंत भारत माता ही सगळ्यात मोठी दैवत आहे आपली. आपण ज्या देशात राहतो ना, ते देश एवढं मोठं आहे, एवढी विविधतेतून एकता दाखवणारा देश आमचा आहे. इथे अनेक संप्रदाय, अनेक धर्म, अनेक जाती एकत्र येऊन नांदतात. त्यासाठी बाबांनी जे कार्य घेतलं आणि जे आमच्यासारख्या प्रबोधनकर्त्यांना जे उपदेश केला, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या देशाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, देश सगळ्याचा धर्म बनला पाहिजे. म्हणून मी बाबांनी मला एक सुंदर गोष्ट सांगितली की कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करत असताना राष्ट्रगीत त्या ठिकाणी राष्ट्रगान झालं पाहिजे, ध्वजपूजन झालं पाहिजे, जे नॅशनल फ्लॅग आहे आपलं त्याचं पूजन झालं पाहिजे, झेंडा जो तिरंगा आहे तो तिरंगा त्याचं पूजन झालं पाहिजे, भारत मातेचं पूजन झालं पाहिजे. आणि भारत मातेचं पूजन होऊन जे राष्ट्रगीत आहे ते गायलं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या जगभरामध्ये, सगळ्या देशभरामध्ये हे संदेश गेला पाहिजे की आम्ही देशप्रेमी आहेत, देशभक्त आहेत. हा मूल संदेश गेला पाहिजे. हा मूल उद्देश बाबांनी घेऊन जी समिती स्थापन केली, त्या समितीच्या मराठवाड्याच्या महिला अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आलेली आहे. म्हणून इथून पुढचं जीवन भारत माता सेवा समितीसाठी समर्पित आहे. जोपर्यंत प्राण आहे, जसं की भगतसिंग लढले, जोपर्यंत त्यांच्या प्राणात श्वास चालत होता शरीरामध्ये, तोपर्यंत देशासाठीच त्यांनी लढले. शेवटी फाशी चढावी लागली तरी ते घाबरले नाहीत किंवा माघार घेतले नाहीत. म्हणून आज आम्हा सर्व देशवासियांना एकत्र येण्याची आणि संघटित होण्याची आणि देशभक्ती दाखवून देण्याची आणि देशावर प्रेम करण्याची आज फार आवश्यकता आहे. हे सगळ्यात मोठं संदेश बाबा घेऊन निघालेत. आज एवढा समाज त्यांच्या पाठीमागे येतो, उगच नाही येत. त्याच्या पाठीमागे भूमिका आहे देशभक्तीची, त्याच्या पाठीमागची भूमिका आहे वैराग्याची आणि ज्ञानाची. या ठिकाणी खरोखर माता मुक्ताईनाथ माऊली यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हवा मल्लीनाथ महाराज यांच्याविषयी जे काही असेल ते महत्त्वाचं सांगितलेलं आहे. अडकोली नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.